तर ह्या मंदिराची काय माहिती आहे का, तुम्ही सांगू शकता का? हो, हे मंदिर आले आता आले एक तुम्ही आम्ही तुमची दयाचं काय करू कर बंद कर कोणचं फार्म हाऊस बोलतो ते खूपच बोलतो तिला म्हणजे सावलीत वगैरे म्हणजे थोडं जेवण वगैरे. सो हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. तर आज चाललो आम्ही पुढं खालापूरला चाललो आहे सिद्धार्थच्या मामाकडे. काय ना असं चाललो आहे, आम्हाला भेटायचं आहे सिद्धार्थला. चाललो आहे. कशा चाललं आहे? मामाकडे चाललंय. तिथेशी मंदिर आहे, तिथेशी बघू तुम्हाला आता बघू ते नवीन मंदिर आहे. आणि माझे आजोबा आहेत ते पारंपरिक पद्धतीने शेतमाला करतात, ते तुम्हाला दाखवतो. बघूया. आणि आज संडे होता तर बोलतो कुठेतरी घरी बसून कंटाळा आलेला, तर आता चाललोय. तर जातो, तुम्हाला दाखवतो जाता. तर आता पोचलो आम्ही आज फाट्यावर. जायचं आहे आपल्याला राईड जायचं आहे पनवेल खोपोली हायवेला. तर इथे इथून 1 किलोमीटर अंतरावर मोहड आहे. आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला सरळ जायचे. गणपती बाप्पा कालापूर फाट्यावर बघू शकता. कालापूर फाटा हा सरळ पनवेलला जातो. इकडे घुसलो तर कालापूरला. काहीच राडा झाला. ते आपण ह्या एरियातले नाही म्हणून आता गेला असतो शॉर्टकट करायला. तर आपण पोचलोय. तर आता आम्ही आलोय इथे मामाची इथे. तर घेतो जरा माहिती तुम्हाला सांगतो. क्लायमेट कसं आहे ते सांगा. त्याच्या क्लायमेट कसं आहे? एक नंबर आहे. हवा बिवा मस्त सुटले गारगार. मस्त. मामाच्या गावाला आलोय. मामाकडची मजा आले आता आले एक तुम्ही आम्ही तुमची दयाचं मॅचीत आमच्या गावात काय मॅची आहे काय 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 बंद कर बंद काय करू बंद कर. पोरगा कामाला लागलाय. धर हा मग अभ्यास करतो का नाही आता? काहीतरी कॅमेरा चालू आहे, काहीतरी हो तरी बोल. कॅमेरा पुरती तरी हो बोल. तो खूप वेळ धिंडाला पाहिजे, बाकी काय नाही. पण सुट्टी नाही. रविवारी पण सुट्टी नाही क्लासला. तर ह्या मंदिराची काय माहिती आहे का, तुम्ही सांगू शकता का? हो, हे मंदिर वर्षामुंड पार्टे यांनी 1978 साली बांधलं आणि 1980 साली प्राणप्रतिष्ठा करून नाशिकवरील मूर्ती आणून ही प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तर ही म्हणजे पहिलीच मूर्ती आहे ना, म्हणजे ती अशी दत्तगुरूंची जी बसलेली. हां, जी पहिले बाबा बसवलेली तिथं बाबांच्या नंतर आम्ही तिथं डेव्हलप केलं. अच्छा. डेव्हलप करून कलसाचं मंदिर बांधलं. पहिले साधं मंदिर होतं आणि मंदिर सेपरेट केलं घरापासून. अच्छा, पहिले एकत्र होतं. एकत्र घर आणि मंदिर एकत्रच होतं. साईडनी पडवे होते त्याच्या जुन्या पद्धतीने. ते आम्ही मोडून मंदिराचं डेव्हलप केलं, कलसवाला देऊळ बांधला. अच्छा. आणि मूर्ती आणि नवनाथांचं आणण्याचं कारण म्हणजे आजोबांना एक अशी दैवी शक्ती होती. आजोबा हे म्हणजे असे मांत्रिक म्हणजे बोला किंवा भगत भगत बाबाच बोलायचे सगळे. अच्छा. आणि त्यांना म्हणजे कोणाला का बाहेरचे बाधा वगैरे असेल का विंचू साप वगैरे चावला असेल तर त्याच्यावरती ते रामबाण म्हणजे असे औषध वगैरे द्यायचे. अच्छा. आणि मग ते सुरुवातीला गावामध्ये बसायचे मंदिरामध्ये, पण गावाला थोडा विरोध केला. त्यानंतर मग आजोबा इथे शेत होता, शेतावरती मग त्यांनी छोटा मंदिर बांधलं आणि त्या बाजूला मग असे घर टाईप पडगे बांधून मग तिथे राहत होते. आणि नंतर मग आस्ते आस्ते मग मंदिराचा
आजोबा गेल्यानंतर मग त्यांच्या मुलांनी जीर्णोद्धार केलेला. अच्छा. आणि हे खालचे ते हे जे आहेत मूर्ती त्या कसल्या आहेत म्हणजे नक्की? त्या नवनाथांच्या आहेत. अच्छा, त्यांच्याविषयी काय माहिती? आजोबांना साधे विद्या प्राप्त होती. म्हणजे आजोबांनी त्यांच्या तरुणपणामध्ये इथे बाजूला आपण नदीच्या पलीकडे शंकर मंदिर आहे. अच्छा. ते दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जवळजवळ घरापासून मला वाटतं 3 ते 4 वर्ष जाऊन तिथे तपश्चर्या केली. 7 वर्ष काय माहिती 7 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली तिथे. तपश्चर्या अशी म्हणजे ते घरी आलेच नाही आणि मग तिथे जाऊन त्यांनी सर्व स्वतःने हाताने केलेलं आहे. 7 वर्ष त्यांनी बाहेर काढून तपश्चर्या केली आणि त्यानंतर मग त्यांना दृष्टांत झाला काय तुम्ही मंदिराची स्थापना करा म्हणून. आणि मग त्यांनी ते मंदिराची स्थापना करण्याचा त्यांना योग आला. अच्छा. आणि आता जवळजवळ मंदिर बांधून जवळजवळ 40 ते 45 वर्षे आले. त्यानंतर या ठिकाणी आमच्याकडे आमचे गुरुमावली दादा महाराज राणे हरिवली यांच्या कृपाआशीर्वादाने आणि त्यांच्याच प्रेरणेने आज जे आम्ही काही आहोत इथे त्यांच्याच आणि आजोबांच्या पुण्याने आम्ही इथे आहोत. आणि त्यांच्याच कृपाआशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने मग इथे दत्त जयंतीचा कार्यक्रम चालू झाला. म्हणजे दरवर्षी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीचा कार्यक्रम 8 दिवसाचा सप्ताह असायचा. पण कोरोना काळाच्या नंतर आपण आता दत्त जयंतीचा 1 दिवसाचा उत्सव सध्या साजरा करतो. हे उत्कृष्टाचे शेतकरी सुद्धा आहेत. त्याने आता लावलेलं आहे मला. तर जायचं का माल्यामध्ये? चला. एक नंबर शेतकरी. इकडे साईडला आहे आमचं मामाचं घर आणि हे मंदिर साईडलाच लगेच. हे घर इकडे बघा झाडं वगैरे सगळी नारळाची, आंब्याची, जांभळीची झाडं सगळी आहेत. चिकूचं झाड आहे. त्या झाडाला चिकू लागलेले आहेत आता. हे बघू शकता खूप असे चिकू आहेत बघा. तर या घटनेवरून तेजस तुला एक सांगतो. मी एकदा म्हणजे इकडे चालतो राहायला. मी आणि दीप होतो. तर असंच काय चिकू वगैरे काय ते काढायला गेलेलो आणि तिकडे मधमाशीचा पोळा होता आणि तो आम्ही उठवलेला एकदा. आमचे 2-3 चावलेले सुद्धा. तो उलटा पडलेला आणि इकडनं मी एकदा उलटा पडलेलो पण. मधमाशीचा पोळा ह्या पोराने उठवलेला. हे जांभळीचं झाड आहे. इकडे भरपूर जांभळे येतात. वाळाची हे केले, वाळ घेतलाय. तर इथे आता मिरची लावलेली आहे. तर बघू शकता किती मिरची आल्यात त्या झाडांना आणि अशी किती आहे काय. भरपूर अशा मिरच्या लावलेल्या आहेत. अजून काय काय लावले आप्पा तुम्ही? हिरवली मिरची, काकडी लावली होती. हा मिरचीचं आहे आणि हे शिरवलं. शिरवली आहेत अख्खा मांडवामध्ये केलं. किती? 5 एकर. 5 एकरला मला केला, जास्त नाही केला. आणि एवढं मिरची निघाली आजची. अजून चालू आहे का? म्हणजे ते खुडा बोलतात ना? हा खुडा चालू आहे आता. त्यांचे ते मजूर आहेत. इकडे मका लावलाय. मोहरी लावली. म्हणजे काय ना काय असं चालूच असतं आमच्या आपण काय ना काय ते लावणं. त्याचं मजूर कसं खोडतात ना ते दाखवतो तुम्हाला. मिरची काढण्याचं काम चालू आहे आणि स्वतः उन्हामध्ये उभं राहून सगळं करून घेतात मजुरांकडून. 1 मिनिटाने करतो फोन थांब थोडा. हे बघा खुडा चालू आहे. बादल्या दाखव बादल्या त्यांच्या. बादल्या कुठे तुम्ही? अशा बादलीमध्ये ते कॅरी करतात. हे बघा बघू शकता. मिरचीचं पीक किती आलाय. आणि सगळी पारंपरिक पद्धतीने चालू असते म्हणजे मला शेती. हे बघा किती मिरची आहे. अजून किती वर्कर येतात? म्हणजे
किती कामगार आहे? 6-7 आहेत. 6-7 कामगार आहेत. 12 कामगार असतात रोज. रोजचे 12 कामगार. ओके. कसं आहे तेजस? तेजस काहीच बोलत नाही आहे, गप्प बसतोय. बघतोय तो. ती लावलीत बघा, आणि साईडनी परत वाल तिकडे वांगा दाखव. आणि ही वांग्याची झुडपं. हे बघा वांगा रोप, बघा वांगा. तिकडे पलीकडे काय ते? तिकडे काकडी. आता लेट आलोय आम्ही खूप. बघू शकता ही भेंडी आहे तिकडे. आपण परसू आम्हा आणि तो तिकडे तो वर्कर आहे, त्याचे एक इंट्रोडक्शन द्यायचं आहे मला वेगळं. किती वर्ष आली परसू आम्हाला आपली इथं काम करते? हे आपणचं फार्म हाऊस, म्हणजे फार्म हाऊसच बोलतो ते, खोपट बोलतं तिला, म्हणजे सावलीत वगैरे, म्हणजे थोडं जेवणा वगैरेसाठी. हे बघा कॅरेट वगैरे सगळं प्रॉपर. ही आपणची केबिन. पाटाने पाणी चालू आहे काम, आणि इथे लावलंय मटार. हे बघू शकता, हा मटार आहे, आणि असं पाटाने पाणी काम चालू आहे. नदीवरचं पाणी पाटाने आणतात, म्हणजे फुल पारंपरिक, म्हणजे ज्यात काहीच असं हे नाही करत आहे. पहिले जशी शेती करायची, ऑर्गॅनिक शेती पण बोलू शकता तुम्ही. आधुनिक शेती, ऑर्गॅनिक शेती आहे, म्हणजे असं रसायने वगैरे नाही वापरत, शेणखत वगैरे तेच टाकून यांचं हे केलं जातं. घरी खायला बघतो, हे घरी खाण्यासाठी केलं त्यांनी. हा काहीच कामाचं नाही, हा फक्त खायचं कामाचं आहे. हे बघू शकता कलिंगड लावलेले आहेत घरी खाण्यासाठी. तयार झाले नाही, म्हणजे इथून एक पण भाजी म्हणजे असं विकत नाही आणत मामाकडे, सगळं घरी पिकवलं जातं. कलिंगड, टोमॅटो, मिरची, तिकडे कोथिंबीर पण लावली. हे भेंडी, म्हणजे शेतातलं काढायचं ताजं, आणि डायरेक्ट हे भोपळा. हे बघा भोपळा बघू शकता, फ्रेश शेतातलं काढायचं, डायरेक्ट भाजी घ्यायची. बघा किती मग भीती वाटते ती सापांचीच. इथं भरपूर साप असतात. बघा परत, आणि आमचा घरातला एकदम घरातला आहेत, म्हणजे तो असं गडी नाही म्हणू शकत, आमचा घरातलाच सदस्य आहे तो परसू आम्हा. बरं आहे ना? काय करते? बघा हरभरा पण काढला जातो घरीच, घरच्या घरीच हरभरा. बघा तर परसू आम्हा किती वर्ष झाली तुम्ही काम करते इथं? 10-12 वर्ष झाली ना? म्हणजे मी पण लहान होतो त्या टायमापासून काम करतात परसू आम्हा, म्हणजे खूप वर्ष झाली. तर खूप वर्ष झाली. हे आता हरभरा काढल्याचं काम चालू आहे, म्हणजे घरच्या घरी, म्हणजे सगळे कडधान्य पण घरच्या घरी काढले जातात. वाल, मूग, हरभरा, कडधान्य. तर हे भेंडी लावली तिथे बघू शकता, त्यांचा उद्या खोडा असेल बहुतेक. आहे 2 एकरला नुसती भेंडी आहे, 1.5 एकरला काकडी आहे, वांगी आहेत आणि मिरची आहे. तर शिरवली पण लावलेली आहे आम्ही, 5 पॅकेट शिरा लावलेले आहेत. नागार्जुनाचा बी लावलेला आहे. आणि आमची काकडी जवळजवळ सफेद काकडी आणि हिरवी काकडी दोन्ही मिळून 900 ते 1100 किलो दिवसा आड निघायची, एक दिवस आड करून थोडी. आणि मिरची पण रोज चालू असते. आता भोपळे आम्ही रोज 300 किलो विकतो मार्केटला. रोजचे 300 किलो विकतो बा, आता सध्या आहे तोपर्यंत. नंतर आता वटाणा बा काल आम्ही विकला. वांगी आमची 100 किलो 120 किलो असतात दिवसाआड. काली ज्वाला आणि सफेद ज्वाला 10 गावऱ्याचं म्हणून तिचं नाव आहे. डायरेक्ट घ्यायचे असते तर येऊ शकतात का शेतावर? नाही, आमचा होलसेल व्यापारी बांधलेला आहे तो. होलसेलवाला आहे का? हा, होलसेल व्यापारी, त्याला सगळा माल देतो आम्ही एकत्र. अच्छा. इकडे किरकोळ नेऊन आम्हाला ते परवडणार नाही, एकत्र नेऊन विकतो आम्ही. डायरेक्ट ना इथे डायरेक्ट पिकअप भरतात, तिथून पाईपलाईननी पाणी येतो इथे. कुठे नदी आहे तिकडे? हा, तिथे तो शेड आहे ना तो. हां, तिथे टावरच्या खाली नदी आहे, नदीला पंप लावलेला आपण, इलेक्ट्रिक पंप लावलेला आहे, आणि त्याद्वारे मग पाणी येतो इथे. इकडं आम्ही आमची खारवड्या बनवते.
खातोय ताज्या ताज्या करप खातोय ते बघा करप खा सोडून त्याला काय ते शिरा असणार रे गोड शिरा वडाचा शिरा ते नाही खायची मजा ना हाताने खाण्याची मजा वेगळी आहे.